तर काय म्हणता खानदेशने मोठं हो मी तुमचा लाडका निकीत सपकाळ. तर आपण जातोय हो शेतात, म्हणजे शेतात आल्यावर आपण आणलो मग मटर टाकायचं होतं व कपाशीला आणि मक्याला. मग मक्याला इकडे तिकडे मटर ठेवून द्यायला हो. मग मी निघालो सडे कोयप्यांकडे. मग आपल्याला हाकलाचे होते मक्कामध्ये सडे कोयपे. मग सडे कोयप्यांकडे जात होतं हो, तर दादा आले नव्हते. मग दादा आले हो. मग दादा आल्यावर मी पण चाललो गेलो दादांकडे. मग दादांना म्हटलं भाऊ करा हो चालू. मग आम्ही चालू केलं भाऊ काम. मग काम घेऊन झालं भाऊ, घेतलं भाऊ बैल. मग सोडलं भाऊ बैल गेलं चारत होतं भाऊ मस्त. मग आरामशीर बैल गेलं चरू दिले. टाइमपास करला भाऊ, मी बघत होतो मोबाईल. मग इकडे तिकडे फिरत बसलो भाऊ. मग इकडे तिकडे फिरता फिरता घेतली भाऊ एक क्लिप काढून. मग इकडे तिकडे फिरत 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 बघत होतं भाऊ बैलांकडे. मग बैलांकडे ध्यान ठेवता ठेवता तिकडे ध्यान ठेवलं भाऊ. मग बैलांना चरू दिलं मस्त. मग पोटगीट भरलं. तर घेतले भाऊ मुसके. मग मुसके इसके घेतले भाऊ. मग आला भाऊ मी बैलाकडे. मग बैल तिकडे मान हलवतच होता. अरे म्हटलं कुकडे मान हलव लावू दे म्हटलं भाऊ, आपल्याला घरी जायचं लवकर. मग लावले भाऊ त्यांनी मस्त मुसके गिसके. मग मुसक्या लावून जाणे तो गेलचे घेतला भाऊ एक एक क्लिप. दोघींची एक एक क्लिप काढून घेतली. मग म्हटलं भाऊ आपली झाली क्लिप काढणं. मग म्हटलं चला भाऊ. मग घेतल्या होत्या एका पट्टीमधून तर आणलं भाऊ त्यांना एका पट्टीमधून. मग म्हटलं चला म्हटलं भाऊ आपण बी एक क्लिप काढून घेऊ म्हटलं भाऊ. मग आपण बी येऊन जाऊ म्हटलं एका ब्लॉकमध्ये. मग ब्लॉक क्लिक काढून घेतला भाऊ. मग आणलं भाऊ त्यांना गाडी बैल जवळ. मग गाडी बैलला दिलं भाऊ माधून. मग म्हटलं चला आपण काहीतरी विसरलो. मग म्हटलं चला म्हटलं आपण किती दिवसातून शेताकडे आलोय तर आपण विहीर बघून येऊ. मग तर हे बघू शकता भाऊ आमची विहीर. मग विहीर बघून झाली भाऊ. मग आपण काहीतरी विसरून गेलो होतो भाऊ. मग आलो बाप सड्या कोयप्यांकडे. मग सगळ्या कोयप्यांकडून घेतल्या भाऊ आपण शिवडा आणि जोते. मग शिवडा गिवडा जोते काढून घेतल्या भाऊ. मग आपण परत निघालो भाऊ इकडे जोते घेऊन. गाडी बैल झालो भाऊ. मग गाडी बैलला लावलं आपण एकाकडे शिवडा एकाकडून जोते. मग शिवडा आणि जोते दोघे पण लावून घेतले भाऊ. शिवडा आणि जोता लावल्यावर म्हटलं मम्मीला म्हटलं चाल. मग गाडी बैल झोपून आलो भाऊ घरी. तर आंघोळ बिंघोळ करून सनी झालं भाऊ एकदम फ्रेश. मग मी दाखवतो तुम्हाला आमची क्वीन. हे बघू शकता भाऊ आमची क्वीन. मग क्वीन बघल्यावर तुम्ही बघू शकता आमचा डोगू. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भाऊ. जय खानदेश.